नमस्कार. आज मी तुमच्याशी बोलतीये. तुमची छोटी यज्ञा. वय अवघं 3 वर्ष. ज्या वयात जगाचं भान नसतं, पाप पुण्य कळत नाही आणि माणसांतला माणूस आणि राक्षस यांतला फरक तर मुळीच समजत नाही. अशा वयातच माझ्या आयुष्याची दोरी कापली गेली. माझं घर मालेगावच्या एका छोट्या वस्तीत, जिथे गरिबी होती पण मायेची श्रीमंती होती. माझी आई रोज सकाळी माझ्या केसांना तेल लावून 2 गोंडे बांधायची. मला तो निळा फ्रॉक घालायची आणि प्रेमाने म्हणायची, माझी यज्ञा तर परी दिसतीये, अगदी स्वर्गातली परी. पण तिला हे माहीत नव्हतं की ह्या जगात पर्यांना राहायला जागा नसते. त्यांना लवकरच आकाशात परत जावं लागतं. त्या दिवशीची सकाळ आजही मला लख्ख आठवते. अंगणातला तो कोवळा सूर्यप्रकाश, घरातल्या चुलीवर भाजल्या जाणाऱ्या भाकरीचा सुगंध आणि माझ्या हातातली ती चिमुकली बाहुली, सगळं कसं स्वप्नासारखं सुंदर होतं. पण हे स्वप्न इतक्या भयानक पद्धतीने तुटेल याचा अंदाज ना मला होता ना माझ्या आईला. आमच्या घराजवळ राहणारा तो काका, ज्याला मी काका म्हणायचे, कारण मला शिकवलं होतं की वयाने मोठ्या माणसाचा आदर करायचा. पण त्या आदराच्या पडद्यामागे एक हिंस्र पशु लपलाय हे त्या 3 वर्षाच्या जीवाला कसं कळणार? त्याची ती नजर मला आधीपासूनच नकोशी वाटायची. मुलांकडे एक देणगी असते बघा, त्यांना स्पर्शातली आणि नजरेतली भाषा कळते, चांगल्यातलं आणि वाईटातलं अंतर समजतं. मलाही ते जाणवत होतं. म्हणूनच तो जेव्हा जेव्हा जवळ यायचा, मी आईच्या पदराआड लपायचे. त्या दुर्दैवी क्षणी आई कामात व्यस्त होती, तिचं लक्ष नव्हतं आणि तो काका माझ्या जवळ आला. हातावर चॉकलेट ठेवलं आणि म्हणाला, यज्ञा, चल तुला अजून देतो. मी नाही म्हटलं. मान हलवून नकार दिला, कारण आईने सांगितलं होतं कोणाचं काही घ्यायचं नाही. पण त्याने ऐकलं नाही. त्याने माझा तो इवलासा मनगट पकडला, जो मनगट अजून नीट पाटी पेन्सिलही धरू शकत नव्हता. तो त्याने क्रूरपणे आवळला आणि मला ओढत नेऊ लागला. मला आईला हाक मारायची होती, आई ग मला वाचव, असं ओरडायचं होतं. पण भीतीचा गोळा घशात असा अडकला की शब्दच फुटले नाहीत. फक्त डोळ्यातून पाणी वाहत राहिलं. त्याने मला त्या अंधाऱ्या कोपऱ्यात नेलं, जिथे सूर्यप्रकाशही पोचत नव्हता, आणि तिथे माणुसकीचा अंत झाला. मी रडत होते, हात जोडत होते, त्या काकांकडे गयावया करत होते की मला जाऊ द्या, मला आईकडे जायचंय. पण त्या पाषाण हृदयी माणसाला माझ्या अश्रूंची दया आली नाही. उलट माझा रडण्याचा आवाज त्याला त्रासदायक वाटत होता. एका 3 वर्षाच्या कळीला उमळण्याआधीच कुस करताना त्याचे हात थरथरले नाहीत. त्या अंधारात मी आईला शोधत होते. मला वाटत होतं आता आई येईल, धावत येईल, मला कवेत घेईल आणि म्हणेल, काही नाही ग बाळा, स्वप्न होतं ते. पण आई आली नाही, आणि तोपर्यंत खूप उशिरा झाला होता. माझ्या शरीरातली वेदना आता संपली होती, कारण मी शरीराच्या पलीकडे गेले होते. तो श्वास जो आईच्या कुशीत लागायचा, तो त्या अंधाऱ्या जागेत कायमचा थांबला. त्यानंतर जे झालं ते पाहून माझा आत्मा आजही तडफडतोय. आई वेड्यासारखी मला शोधत होती. यज्ञा, ए यज्ञा, कुठे लपलीस? अशी तिची हाक ऐकून मला ओरडून सांगावंसं वाटत होतं, आई मी इथे आहे, या अंधारात पडलीये. पण माझा आवाज आता हवेत विरून गेला होता. जेव्हा त्यांनी माझा देह शोधला, तेव्हा आईने फोडलेला तो हंबरडा आजही ब्रह्मांडात घुमतोय. तिने मला उचलून घेतलं, छातीशी लावलं, पण माझे हात आता तिच्या गळ्याभोवती पडू शकत नव्हते. माझं शरीर थंड पडलं होतं, पण आईच्या अश्रूंनी ते भिजत होतं. आज मी इथे वरून सगळं पाहतीये. आई आजही त्या अंगणातल्या रिकाम्या जागेकडे बघून रडते. जिथे मी खेळायचे, ती आजही माझ्या आवडीचा खाऊ बनवते आणि तासनतास तिथेच बसून राहते. मला तिला सांगायचंय, आई रडू नकोस ग, मी आहे तुझ्याच जवळ. तू श्वास घेतेस ना, त्या हवेत मी आहे. तू जो पाऊस अनुभवतेस, त्या थेंबात मी आहे. पण मला माहितीये, एका आईला तिचं मूल लागतं, आठवण नाही. त्या नळधामाने फक्त माझा जीव नाही घेतला,
तर माझ्या आईबाबांचं हसणं, त्यांचं जगणं, त्यांचं भविष्य सगळं काही एका क्षणात संपवलं. माझी बाहुली अजूनही तिथेच पडलीये, माझी वाट पाहत. पण तिला आता कुणीच खेळवणार नाही. आज माझं हे सांगणं यासाठीच आहे की माझ्यासारख्या हजारो यज्ञा आजही जगात आहेत. त्यांचं रक्षण करा, कारण एकदा गेलेली परी पुन्हा परत येत नाही. फक्त तिची गोष्ट उरते, जी ऐकून डोळे पाणावतात, पण गेलेला जीव परत येत नाही. म्हणूनच मी जातीये, पण आईच्या कुशीतली ऊब आठवत आणि जगाला एकच प्रश्न विचारत की माझा काय गुन्हा होता.